गोकुळ जिल्ह्यातील ग्रामीण भागाची सर्व शेतकऱ्यांची मुख्य अर्थवाहिनी आहे. सगळ्यांचं रोजचं जीवन आज एक नंबरचा व्यवसाय दुधाचा आहे. त्यामुळे दुधाच्या व्यवसायामध्ये मत व्यक्त करत असताना सर्वच घटकांनी जबाबदारीनं मत व्यक्त करावं अशी माझी विनंती राहील. दूध उत्पादनामध्ये आपला भारत देश आज जगामध्ये एक नंबर आहे, परंतु निर्यातीमध्ये आपला क्रमांक शोधायला गेला तर फार खाली आहे. आणि ज्या वेळी जादा दुधाचं उत्पादन होतं अशा वेळी दुधापासून तयार होणाऱ्या फर्स्ट मटेरियल जे असतं, जसं की लोणी असेल, बटर असेल किंवा पावडर असेल, याचं काय करायचं हा विषय त्यावेळी येत असतो. आणि त्या अनुषंगानं ह्या पदार्थांची निर्यात त्यावेळी करण्याच्या दृष्टीनं वेगवेगळ्या दूध संघांनी आपापल्या प्रोडक्टसाठी वेगवेगळी सर्टिफिकेट्स जी लागतात आपल्या देशात ते या घेण्याबरोबरच इतर देशाची जी सर्टिफिकेट्स लागतात तीही घेतली जातात. आणि मिडल ईस्ट कंट्रीजमध्ये हलाल नावाचं सर्टिफिकेट जे त्यांनी जारी केलेलं आहे ते घ्यावं लागतं. आणि ज्या देशातून ते माल आयात करणार, हा नियम काय फक्त दुग्ध पदार्थांसाठी नाही तर सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ त्यांच्या इथं ते आयात करत असतील तर ज्या देशातून ते आयात करतात संबंधित देशामध्ये सदरचे सर्टिफिकेट द्यायची यंत्रणा त्या मिडल ईस्टच्या देशातल्या लोकांनी केलेली असते. आता ज्या अर्थी अशा पद्धती यंत्रणा उभा राहिली तर त्याची माहिती शासनाला असणारच आहे ना. शासनाच्या मान्यतेनंच ह्या यंत्रणा उभा राहिल्यात. त्यामुळे ह्याच्यामध्ये काय कुणाला काय सूचना किंवा सुधारणा करायच्या असतील तर शासन स्तरावर करून त्याच्यामध्ये सुधारणा कराव्या लागतील, ही पहिली गोष्ट. आणि मगाशी सांगितलं तसं की गोकुळचा मुख्य व्यवसाय हा दूध विक्रीचा आहे. आणि दूध ज्यावेळी एक्सेस होतं त्यावेळी जे एक्सेसमध्ये येणारे पहिले प्रोडक्ट आहेत जसे की लोणी, बटर आणि पावडर ह्यासाठीच फक्त ते सर्टिफिकेट काढलेलं आहे. त्यामुळे त्या गरजेनुसार त्या गोष्टीचा वापर करावा लागतो. त्यावेळी अचानक ही सर्टिफिकेट्स मिळणार नाही. मगाशी सांगितल्या पद्धतीनं हे ज्यावेळी एक्सेस दूध झाले त्यावेळी निर्यात अनुदान मिळाले, लोकांचे दूध एक्सेस झालं तरी आपण गोळा करू शकलो आणि त्यामुळे आपण लोकांना त्यावेळी योग्य तो दर देण्याचा प्रयत्न त्यावेळीच्या लोकांनी केलेला आहे. अन्यथा दूध संकलनामध्ये सुद्धा त्यावेळी नाही तर बसपडी आणावी लागली असती. या सगळ्याचा गांभीर्याने विचार करावा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे गोकुळ जिल्ह्यातील ग्रामीण भागाची सर्व शेतकऱ्यांची मुख्य अर्थवाहिनी आहे. सगळ्यांचं रोजचं जीवन आज एक नंबरचा व्यवसाय दुधाचा आहे. त्यामुळे दुधाच्या व्यवसायामध्ये मत व्यक्त करत असताना सर्वच घटकांनी जबाबदारीनं मत व्यक्त करावं अशी माझी विनंती राहील. आणि आत्ता गोकुळच्या ब्रँडबद्दल ह्या सगळ्या गोष्टी होतात तर याबाबत ॲक्शन घ्यायची जबाबदारी ही गोकुळचं काम करणाऱ्या यंत्रणेची आहे. त्यामुळे जी काही कायदेशीर कारवाई करावी लागेल ती गोकुळचा कारभार सध्या बनवणारी जी यंत्रणा आहे त्यांनी करावी लागेल. आम्ही फक्त या गोष्टीचं भान राखून आमची जबाबदारी समजून आम्ही ह्याचं गांभीर्य नजरेत आणून देण्याचं काम आज रोजी आम्ही प्रशासक मंडळाला निवेदन देऊन देत आहे.